students, now in our chapter called Units and Measurement. Okay, this is the last lecture on that particular chapter. Okay, pay attention. दोन concept राहिलेत शिकवायच्या. First is order of magnitude. Okay, and the significant figures. Okay, I'll start with the significant figures. Okay, now what exactly is a concept of significant figure? Okay, पहिल्यांदा concept समजून घ्या. Okay, and then we will talk about the rules how to find out significant figures. Okay, now I'll give you a different example. Okay, now suppose there is an experiment. Okay, and again I'll take a rod. Okay, and we will ask to measure the length of rod to different students. Okay, and त्याची actual length आहे 15.22 centimeter. Okay, the first student gave me the answer 15.23 centimeter. Second 15.24 centimeter. Third 15.22 centimeter. And fourth 15.21 centimeter. Okay, so these are the four different observations taken up by four different students. Okay, आता सी बघा मी तुम्हाला एरर नाही शिकवते, असं सेम एक्झाम्पल मी एरर मध्ये पण घेतलं होतं. ओके, पण आता मी एरर नाही शिकवते, त्यामुळे यातलं कुठलं आन्सर ॲक्युरेट आहे, ओके, कुणामध्ये एरर आहे, दॅट इज नॉट माय कन्सर्न. माय कन्सर्न इज सिग्निफिकंट फिगर्स. ओके, नाव सिग्निफिकंट फिगर इज अ नंबर ऑफ डिजिट. नाव हे जे तुमचं आन्सर आहे, टोटल किती डिजिट्स आहेत रे? देर आर 4 डिजिट्स. ओके, ठीक आहे. मग याचा अर्थ काय रे? जर तिथे 4 डिजिट असतील तर त्यातला किती डिजिट्स सर्टन आहेत? सर्टन म्हणजे काय रे? त्यातले किती डिजिट असे आहेत की ज्याबद्दल तुमचं उत्तर बदलणारच नाहीये. बघा 15.2 15.2 प्रत्येकाच्या रीडिंग मध्ये 15.2 आले. म्हणजे आउट ऑफ दीज 4 डिजिट्स, दीज 3 डिजिट्स आर सर्टन डिजिट्स. ओके, सर्टन डिजिट म्हणजे काय? ज्याच्याबद्दल आपल्याला कॉन्फिडन्स असतो की नाही हे चुकलंच नाहीये. जर चूक झालीच असेल तर कुठे झाली असेल? लास्ट डिजिट मध्ये. सो दॅट लास्ट डिजिट बिकम्स अनसर्टन डिजिट. ओके, सो देर आर 2 टाइप्स ऑफ कन्सेप्ट, सर्टन डिजिट्स अँड अनसर्टन डिजिट्स. ओके, कुठल्याही मेजरमेंट मध्ये पहिला डिजिट कधी अनसर्टन असेल का? नाही. युजली शेवटचे डिजिट्सच अनसर्टन असतात. ओके, सो तुम्हाला कन्सेप्ट कळतोय सर्टन अँड अनसर्टन. नाउ आय विल टेल यू अ सिंपल फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द सिग्निफिकंट फिगर. ओके, द सिग्निफिकंट फिगर इज इक्वल टू नंबर ऑफ सर्टन डिजिट्स प्लस 1 अनसर्टन डिजिट. जेवढे सर्टन डिजिट आहेत तेवढे सगळे घ्यायचे, पण अनसर्टन डिजिट मधला फक्त एकच घ्यायचा. आता इथं ऑलरेडी मी तुम्हाला जे एक्झाम्पल दिलं होतं त्याच्यामध्ये एकच अनसर्टन डिजिट आहे. म्हणजे किती सर्टन आहेत? 3 आणि अनसर्टन 1, म्हणजे सिग्निफिकंट फिगर किती आले? 4. प्रत्येकाचं उत्तर सेम. पण आता मी काय करतोय बघा. ओके, हा आता मी किती डिजिट केले? टोटल 5. पण यातले सर्टन किती आहेत? 3. अनसर्टन किती आहेत? 2. पण सर्टन सगळे काउंट करायचे, अनसर्टन कितीही असले तरी एकच काउंट करायचा. त्यामुळे याचं पण सिग्निफिकंट फिगर 4च येणार. ओके, असे रूल्स आहेत सिग्निफिकंट फिगरचे, ते शिकवतो मी तुम्हाला डिटेलमध्ये. ओके, पण तुम्हाला कन्सेप्च्युअली कळलं पाहिजे. सिग्निफिकंट फिगर म्हणजे तुम्ही ज्या डिजिट बद्दल कॉन्फिडंट आहात ते सगळे घ्यायचे आणि एकच असा डिजिट घ्यायचा ज्याच्याबद्दल तुम्ही कॉन्फिडंट नाहीये. दॅट इज कॉल्ड सिग्निफिकंट फिगर्स. ओके, ठीक आहे. Now in your books there are different rules given. Okay, how to recognize की how to calculate the number of significant figures. Okay, आता मी काय केलंय, तुमच्या बुक मधले सगळे रूल्स कव्हर केलेत, प्लस काही एक्स्ट्रा रूल्स पण आहेत जे तुमच्या बुक मध्ये नाही दिले, ते पण मी घेणार आहे. ओके, सो आय विल टेल यू ऑल द रूल्स. ओके, बुक मध्ये ऑलमोस्ट सगळे आहेत, पण एखाद दुसरा मिस झाला असेल तर तो पण एक्सप्लेन करतो. ठीक आहे, बघा. फर्स्ट पॉइंट नीट आहे का? Significant figures tells the number of digits in which we have confidence. Okay, first point.
Second point, large the significant number, greater is the accuracy. And third, in simple words, significant figures are those number of digits in quantity that are known reliably, म्हणजे certain digit plus one uncertain digit. ओके, फॉर्म्युला सांगितला. ठीक आहे. आता पहिला रूल बघा, all non-zero digits are significant. All non-zero digits are significant. ओके, म्हणजे जर का मी असं दिलं 16, तर किती आहेत सिग्निफिकंट फिगर? 2. 1 2 1683. 1683 किती आहेत? 4. ओके, ठीक आहे, फाइन. पहिला रूल समजला, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट फिगर्स. सेकंड, all zeros occurring between two non-zero digits are significant. ओके, म्हणजे बघा 802 1 2 3 3, जे झिरो सिग्निफिकंट, जे झिरो न्यूमरिकल्सच्या मध्ये असते 8002 4. कळलं? ओके, ऑल झिरोज बिटवीन द नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. पहिले दोन रूल कळले. ओके, सोपे ते एकदम रूल्स. थर्ड रूल बघा, ऑल झिरोज टू द राइट ऑफ द लास्ट नॉन झिरो डिजिट्स आर नॉट सिग्निफिकंट. 40 सिग्निफिकंट फिगर 1. जे झिरो नंबरच्या राईट साइडला आहेत ते सिग्निफिकंट नसतात. 410 2. ओके, 40 240 हा नाहीये सिग्निफिकंट, हा आहे बरं का. 1 2 3 4 4. रूल समजले? ओके, बघा परत सांगतो रूल्स. काय होता फर्स्ट रूल? ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. सेकंड, द झिरोज ऑकरिंग बिटवीन नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. झिरोज टू द राईट ऑफ नंबर आर नॉट सिग्निफिकंट. हा काउंट करायचा नाही, हा काउंट करायचा, कारण हा नॉन झिरोच्या मध्ये, पण हा नाहीये म्हणून याला काउंट नाही करायचा. सो हे किती सिग्निफिकंट फिगर आलं? 4. कळतंय? ओके, 3 रूल झाले. बघा चौथा रूल, ऑल झिरोज टू द राईट ऑफ डिराइव्ह पॉइंट, म्हणजे डेसिमल पॉइंट. ऑल झिरोज टू द राईट ऑफ डिराइव्ह पॉइंट अँड टू द लेफ्ट ऑफ नॉन झिरो डिजिट आर नॉट सिग्निफिकंट. ओके, म्हणजे 0.08. The answer is 1. का 1? डेसिमल पॉइंटच्या उजवीकडे आणि नंबरच्या अगोदर आहेत ते सिग्निफिकंट नसतात. ओके, therefore याचा आन्सर किती आलं? 1. 0.008 1 1च येणार आन्सर. 0.00801 3. हा आहे बरं का, कारण हा नॉन झिरो डिजिटच्या मध्ये आला, त्यामुळे हा सिग्निफिकंट आहे. ओके, सो झिरोज विच आर टू द राईट ऑफ डेसिमल पॉइंट, ओके, बट टू द लेफ्ट ऑफ नॉन डिजिट नंबर आर नॉट सिग्निफिकंट. हे दोन नाही घेतले मी. 801 3 आलं सिग्निफिकंट फिगर. ओके, नेक्स्ट फिफ्थ रूल, ऑल झिरोज टू द राईट ऑफ डेसिमल पॉइंट अँड टू द राईट ऑफ नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. म्हणजे 40 मध्ये किती आहे? 1 आहे, पण 0.40 मध्ये 2 आहेत. डेसिमलच्या पुढे, नंबरच्या पुढे असेल तर सिग्निफिकंट असतो, डेसिमलच्या पुढे पण नंबरच्या लेफ्टला असेल तर सिग्निफिकंट नसतो. 0.4010 3 नाही, 4. ओके, लाईक दॅट यू कॅन टेक n नंबर ऑफ एक्झाम्पल. ओके, ठीक आहे, रूल्स कळले सगळे. ओके, सो आय टॉट यू 5 रूल्स. ओके, दीज आर सिम्पल रूल्स. मी तुम्हाला नोट्स पाठवणार आहे व्यवस्थित, त्यावेळेस तुम्हाला कळेल. ओके, हे PDF मध्येच आहे माझ्याकडे, रिटर्न मी वर्ड फाईलच बनवली आहे, पाठवतो. ओके, विथ एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, 5 रूल्स कळले. अँड द लास्ट रूल, पॉवर्स ऑफ 10 आर नॉट काउंटेड ॲज सिग्निफिकंट फिगर्स. म्हणजे 1.4 × 10⁻⁷ याच्यामध्ये किती सिग्निफिकंट आहेत? 2, 1 आणि 4. Power of 10 is not counted as a significant figure. ओके, समजलं? रूल समजले सगळे? ओके.
सो दीज आर द रूल्स ओके ऑफ सिग्निफिकंट फिगर. पहिल्यांदा सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय, ज्या डिजिट बद्दल आपल्याला कॉन्फिडन्स आहे ते आपण दाखवतो त्याला सिग्निफिकंट फिगर म्हणतात. जेवढी सिग्निफिकंट फिगर जास्त तेवढी ॲक्युरसी जास्त. ओके, सो हाऊ टू कॅल्क्युलेट सिग्निफिकंट फिगर, नंबर ऑफ सर्टन डिजिट्स प्लस वन अनसर्टन डिजिट. ओके, आणि त्याचे रूल्स. ओके, नॉन झिरो नंबर्स सिग्निफिकंट, झिरो नॉन झिरोच्या मध्ये आला सिग्निफिकंट, नंबरच्या राईटला झिरो असेल नॉट सिग्निफिकंट, डेसिमल आणि नंबरच्या मध्ये असेल नॉट सिग्निफिकंट, डेसिमलच्या पुढे नंबर आणि नंबरच्या पुढे झिरो सिग्निफिकंट. ओके, अँड पॉवर्स आर नेव्हर काउंटेड ॲज सिग्निफिकंट फिगर्स. ठीक आहे, सो 6 रूल्स आणि एक्झाम्पल्स. ओके, आता लगेच आपण तुमच्या बुक मधला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. ओके, आय विल गिव्ह यू. बघा पेज 15, एक्झाम्पल 15. राईट डाऊन द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर. पहिला 0.003, पहिले लिहून घेतो सगळे प्रॉब्लेम. 0.1250, 6.4 into 10 raised to 6, 1.6 into 10 raised to minus 19 and 9.1 into 10 raised to minus 31. ओके, याचे सिग्निफिकंट फिगर सांगायचे. बघा आता डेसिमलच्या पुढे आणि नंबरच्या मागे सिग्निफिकंट नसतात, सो याचं उत्तर आलं 1. पॉइंटच्या पुढे सगळे नंबर सिग्निफिकंट असतात, झिरो पण राईटला असेल तर सिग्निफिकंट असतो 4. पॉवर्स आर नेव्हर सिग्निफिकंट. मग इथे किती आहेत, 2 2 2. समजलं. बुक मधले प्रॉब्लेम एक एक मार्काला प्रश्न येऊ शकतात एमसीक्यू मध्ये. दे विल गिव्ह यू द नंबर, दे विल आस्क यू टेल अस सिग्निफिकंट फिगर. सो याच्यात किती सिग्निफिकंट फिगर आहे, 1, याच्यात 4, 2 2 2. ओके, समजलं. अजून काय करतात ते प्रॉब्लेम विचारतात. आता बघा, द डायमीटर ऑफ स्पियर इज 2.14 सेंटीमीटर. किती दिलं डायमीटर, हा 15 आहे. आय एम टॉकिंग अबाउट प्रॉब्लेम नंबर 16. ओके, मी तुम्हाला सांगतो काय करायचं, खूप सिंपल आहे. द डायमीटर ऑफ स्पियर 2.14 सेंटीमीटर. ओके, रेडियस काढू आपण. चला, 1.57 सेंटीमीटर, 1.57 इंटू 10 रेज टू मायनस 2 मीटर. मीटरमध्ये कन्वर्ट केलं पुढे. पण ठीक आहे, त्यांनी सेंटीमीटरमध्येच आन्सर ठेवले, सो तुम्ही पण सेंटीमीटरमध्येच ठेवा. ठीक आहे. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ स्पियर टू द करेक्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर. व्हॉल्यूम काढायचं स्पियरचं, काय 4/3 पाय आर क्यूब. पायची व्हॅल्यू माहिती आहे, सगळं सबस्टिट्यूट करा, आन्सर काढा. आन्सर खूप मोठं येईल. ओके, मग त्याला राऊंड अप करा. राऊंड अप कसं करायचं मी तुम्हाला शिकवलंय. ओके, जर तुमचा नंबर 4 पेक्षा मोठा असेल तर प्रिव्हियस नंबर मध्ये 1 ऍड करायचा. 4 किंवा 4 पेक्षा लहान असेल काही करायचं नाही. 4 पेक्षा मोठा असेल प्रिव्हियस नंबर मध्ये 1 ऍड करा आणि 3 डिजिट पर्यंत उत्तर काढा. त्यांनी सांगितलं 3 डिजिट्स पर्यंत काढा, मग राऊंड अप करून 3 डिजिट्स काढायचे. ओके, दॅट्स इट. हे कॅल्क्युलेशन लॉगनी केले तरी चालते. ओके, सो सिग्निफिकंट फिगरचं अजून एक सेम असाच प्रॉब्लेम आहे. लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट दिली आहे आणि एरिया आणि व्हॉल्यूम विचारलंय त्या क्यूबॉइडचं. ओके, सो वी कॅन गेट द आन्सर लाईक दॅट. ओके, सो दिस वॉज अ कन्सेप्ट कॉल्ड सिग्निफिकंट फिगर्स. ओके, त्याचे रूल समजून घ्या. 1-1, 2-2 मार्कालाच प्रश्न येतात. ओके, नाव this was about the significant figures. Okay, now we'll talk about the last point of our chapter called order of magnitude. Okay, now what do you mean by order of magnitude? Now basically order of magnitude means power of 10. Okay, आता कसं आहे. Okay, it is very important ना. मी डेफिनेशन वाचतो बघा. The magnitude of any physical quantity can be expressed as A into 10 raised to n.
The magnitude of any physical quantity can be expressed as A into 10 raised to n, where A is a number such that, बघा हे खूप महत्वाचे आहे, A is a number which is greater than 0.5, okay, and less than 5. म्हणजे याचा अर्थ तुम्ही तुमचा जो जे काही नंबर असेल तो नंबर 0.5 आणि 5च्या मध्ये आणायचा आणि मग ती त्यांची जी काही पॉवर असेल that power is called as order of magnitude. Okay, I'll give you an example. मग तुम्हाला लवकर कळेल. बघा, first radius of earth दिली आहे 6400 किलोमीटर. ओके, सगळ्यात पहिली गोष्ट, किलोमीटर is not SI unit. So first job is to convert this into SI. So 6400, 1 kilometer is 1000 meter, 30 मीटर, बरोबर. ओके, so 6400 आणि 30 मीटर. Now can you see decimal? No, it means decimal is here, right? आता डेसिमल शिफ्ट करा. ओके, बघा 1 2 3 4 5 6 7, किती घर मागे आलो? 7. मग इथे काय येणार? 10 raised to 7. राईट. तुला आन्सर 7च घर मागे का आला? कारण हे विसरायचं नाही, आपला नंबर 0.5 आणि 5च्या मध्ये पाहिजे. जर मी 6.4 ठेवलं असतं तर तो 5 पेक्षा मोठा आहे, म्हणून मी अजून एक घर मागे घेतलं 0.64 मीटर. मग आता तुमचा नंबर म्हणजे ए जो 0.5 आणि 5च्या मध्ये इंटू 10 raised to 7 मीटर. ओके, ही साईन नाही आहे, म्हणजे 5 नसला पाहिजे, तो 5 पेक्षा कमीच पाहिजे. ओके, सो मग त्याच्याबरोबर मग आपल्याला कोण काढायची? ऑर्डर ना. सो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज 10 raised to 7. वॉट एव्हर इज द पॉवर, दॅट पॉवर इज कॉल्ड ऑर्डर. मग कुठल्याही फिगरची तुम्ही ऑर्डर काढू शकता. मी तुम्हाला एक वेगळं एक्झाम्पल देतो. रोटेशन ऑफ अर्थ, किती वेळ लागतो त्याला? रोटेशन ऑफ अर्थचा टाइम किती आहे रे? 24 hours. पहिली गोष्ट एसआय युनिट पाहिजे. 24 into 60 into 60 seconds. If you calculate, it comes 86400 seconds. Where is decimal here? Shift 1 2 3 4, 8.6, 5 पेक्षा मोठा, अजून एक घर मागं 0.864, 1 2 3 4 5 into 10 raised to 5 seconds. सो हा नंबर आला 0.5 आणि 5च्या मध्ये. What is order of magnitude? Order of magnitude is 10 raised to 5. ओके, समजलं. सो कुठल्याही नंबरला 0.5 आणि 5च्या मध्ये कन्वर्ट करा, मग त्याच्याबरोबर जी काही पॉवर येईल 10ची, दॅट पॉवर ऑफ 10 इज कॉल्ड ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ओके, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन 1.6 into 10 raised to -19 कुलम. आता हा नंबर ऑलरेडी 0.5 आणि 5च्या मध्ये, म्हणजे what is your order of magnitude? Order of magnitude is 10 raised to -19. ओके, कळलं. फक्त महत्वाची गोष्ट काय, तुमचा नंबर 0.5 आणि 5च्या मध्ये आला पाहिजे. ओके, ठीक आहे. त्याच्यावर पण न्यूमेरिकल आहे बघा बुकमध्ये, थोडं वेगळं न्यूमेरिकल आहे, लक्ष द्या. The nuclear radius R has a dependence. Okay, this is 5th problem, page 14. एक इक्वेशन दिले तुम्हाला, R is equal to 1.3 into 10 raised to -15, sorry -16 A raised to 1/3. हा फॉर्म्युला आहे, हा दिला आहे बघा. प्रॉब्लेम असतो, न्यूक्लियर रेडियस आर हॅज अ डिपेंडन्स ऑन द मास नंबर ए ॲज फॉलोज. फॉर अ न्यूक्लियस ऑफ मास ए इक्वल टू 125,
ए किती दिलाय 125. पुढे ऑब्टेन द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, म्हणजे ए ची व्हॅल्यू 125 टाका आणि ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढा. बघा 1.3 इंटू 10⁻⁻16 इंटू ए ला लिहिलं 125 रेस टू 1/3 म्हणजे क्यूब रूट. क्या क्यूब रूट 1.3 इंटू 10⁻⁻16 इंटू 5. 125 चे क्यूब रूट 5 मल्टिप्लाय करा. 6.5 इंटू 10⁻⁻16. हा 6.5 आहे. आपला नंबर 5 पेक्षा छोटा पाहिजे. डेसिमल शिफ्ट करा. 0.65 इंटू 10⁻, लेफ्टला आला म्हणजे +1. ओके, हा नंबर 0.5 आणि 5 च्या मध्ये आला. व्हॉट इज ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड? ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज 10⁻⁻15 मीटर. दिस इज युअर आन्सर. कळलं? ओके, म्हणजे उत्तर काही येऊ द्या, ते जर तुम्ही 0.5 आणि 5 च्या मध्ये आणलं तर 10 ची पॉवर तयार होते. दॅट पॉवर ऑफ 10 इज कॉल्ड ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ओके, समजलं? सो टुडे I taught you order of magnitude, which was a small point and significant figure. मी शिकवलेले रूल्स रेफरन्स बुक मधले, आपल्या पुस्तकात पण तेच रूल्स आहेत, काही वेगळे नाही आहेत. फक्त त्यांची लँग्वेज थोडी कॉम्प्लिकेटेड असते आणि त्यांनी फक्त 3 का 4 रूल्स मध्ये सगळं एकत्र हे केले. आय टॉट यू ईच अँड एव्हरी रूल इन डिटेल. ओके, आणि त्याचे नोट्सही पाठवणार आहे मी. ओके, वर्ड फाईल आहे, लगेच पाठवणार आहे ती लेक्चर झालं. ओके, सो इट मीन्स दिस इज ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड अँड सिग्निफिकंट फिगर. आपण तुमच्या पुस्तकातले ऑलमोस्ट सगळे प्रॉब्लेम्स केलेले आहेत, सॉल्व्ह अँड सॉल्व्ह. काही राहिले असतील तर तुम्ही ट्राय करा. ओके, कारण चॅप्टर संपलेला आहे. या चॅप्टरचा जो ओमिटेड पार्ट आहे, लेंथ, मास आणि टाइमचं मेजरमेंट, ओके, दॅट इज रिमूव्ह फ्रॉम द सिलेबस. आणि त्याचा असंही काही डायरेक्टली उपयोग नाही आहे कुठल्या एक्झामसाठी. दॅट्स वाय आय एम नॉट टीचिंग दॅट. ओके, बाकी काल मी सांगितलं कॉम्बिनेशन ऑफ एरर्स, तो पार्ट काढून टाकलाय सिलेबसमधनं, पण तो कॉम्पिटेटिव्ह एक्झामला युजफुल आहे म्हणून तो शिकवलाय. ओके, सो सगळं ऑलमोस्ट शिकून झालेलं आहे. त्या कॉम्बिनेशन ऑफ एरर्सचे पण नोट्स पाठवतोय मी त्या या PDF मध्ये. ओके, ठीक आहे. सो हियर टुडे वी फिनिश विथ ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड अँड सिग्निफिकंट फिगर. ओके, प्रोबॅबली नेक्स्ट लेक्चर विल स्टार्ट विथ अ न्यू लेसन, दॅट इज द सेकंड लेसन, स्केलर्स अँड वेक्टर्स. तुमच्या पुस्तकात त्याचं नाव आहे मॅथमॅटिकल मेथड्स. ओके, ठीक आहे. सो टिल देन वी विल स्टॉप. If you have any doubt in this, you can ask me. Okay, thank you very much.